तुझी रे भाग 14। तो भागीरथ वाजत गाजत गेटच्या आवारात येतो। त्याला खूप छान सजवलेलं असतं। सगळीकडे लाईटिंग, गुलाबाच्या फुलांच्या सगळ्या रथावर माळा सोडलेल्या असतात आणि त्यात प्रणीत आणि रिया बसलेली असतात। त्यांच्या बाजूने खूप सारे लोक असतात। बऱ्याच बायका फुल त्या दोघांच्या अंगावर उधळत असतात। तो रथ गेटच्या आतमध्ये येतो। मग प्रणीत आणि रिया खाली उतरतात। चालत जाताना त्या आवाजाने अक्षू आणि त्यांच्या घरातले सगळे बंगल्याच्या बाहेर येऊन बघतात। ते सगळे जण रियाला बघून थक्कच होतात। रियाला असं प्रणीत बरोबर लग्न करून आलेलं बघून कोणाच्याही डोळ्यांवर विश्वास बसत नाही। क्षणभर त्यांना असं वाटतं की आपले डोळे धोका खात आहेत की काय। आई साहेब, स्वाती, अंकिता वहिनी एकमेकींकडे आश्चर्याने बघतात। नंतर सगळेच अक्षयकडे बघत असतात। त्यांच्या घरातल्या अक्षयची काळजी वाटायला लागते। अक्षू तर हे बघून 2 मिनिट स्तब्धच होतो आणि स्वातीकडे बघत बोलतो, नाही, ही माझी रिया नाही स्वाती, ही दुसरी मुलगी आहे ना कुणीतरी। तो हसत बोलतो, तुला माहीत आहे स्वाती, जसं लग्न करून जवळ येतंय ना आमचं, म्हणजे माझं आणि रियाचं, तेव्हापासून मला सगळीकडे रियाच दिसते। तू अशी का बघतेस माझ्याकडे स्वाती? तुलाही कळेल जेव्हा तू कोणाच्या तरी प्रेमात पडशील। आणि तो लाजून हसत तिच्या डोक्यावर हळूच लापती मारतो। स्वातीस डोळ्यात पाणी येतं। ती तशीच गप्पा उभं राहते। ते बघ स्वाती, त्या प्रणीतची बायको ही मला रियासारखीच दिसते, अक्षू बोलतोय। स्वाती डोळ्यातलं पाणी पुसत ती अक्षूंच्या खांद्यावर त्याला धीर देत हात ठेवते। डोळे पुसत बोलते, चल दादा, चल इथून आतमध्ये। आणि ती अक्षूचा हात पकडत आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते। तो त्याचा हात सोडवत परत त्या येणाऱ्या लोकांकडे बघत निरीक्षण करत असतो। डोळे चोळून बघते। स्वाती, अजूनही मला ही रिया सारखीच दिसते। स्वाती मोठ्याने ओरडून बोलते, रिया सारखी नाही दादा, रियाच आहे ती। अक्षू पुरता गोंधळून जातो आणि नाही, हे खरं नाही। त्याला स्वतःचं भान राहत नाही। रियाच्या दिशेने पळतच जातो। रिया करत मोठमोठ्याने ओरडत तो तिच्या दिशेने जात असतो। घरातले सगळेजण त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असतात। तो कोणाचंही काही ऐकत नाही। तोपर्यंत त्याला काकाचे बॉडीगार्ड अडवतात। त्याला 3-4 लोक पकडून ठेवतात। तो त्याच्या हातांमधून निसटण्याचा प्रयत्न खूप करतो, मात्र ती लोक त्याला जास्तच घट्ट पकडून ठेवतात। माझी रिया नाही ना ती, मला एकदा फक्त तिच्याशी बोलू द्या, तो त्या लोकांना विनंती करत असतो। मोठमोठ्याने ओरडत राहतो, माझी रिया माझ्याशिवाय कोणाबरोबर अशी स्वतःला इमॅजिनच नाही करू शकत। स्वाती खोटं बोलते, मला प्लीज एकदा बघू द्या तिच्याशी। त्यांचीही अर्थ हाक रियाच्या काळजाचं पाणी करत असते। ती मात्र तशीच पुढं चालत होती। तिचा अक्षू तिला जोरजोरात हाका मारत होता। शेवटी अक्षूचा दादा त्याला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन गेला आणि बंगल्याचा मेन मोठा दरवाजा लावून घेतला। रिया काकाच्या घराच्या दारात उभी होती। त्याच्या घरातल्या कामवाली मावशीने तिला ओवाळून आतमध्ये घेणारच तोच तिला पाठीमागून आवाज आला, तिच्या आई बाबांचा। ती पाठी वळून दचकून बघते तर तिची आई, बाबा, ताई, माई आणि तिचा दादा हे सगळेच तिच्या पाठीमागं येऊन उभे होते। आईने पुढे जाऊन जोरात तिच्या कानाखाली मारले। रिया मात्र गालावर हात ठेवून खाली मान घालून गप्प उभी होती। काय केलंस रे रिया, तुला कळतंय का रिया? आई रडत बोलत होती। बाबा तिच्याकडे बघत बोलतात, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रिया, काय कमी केलं तुला? तू ज्या मुलांसोबत लग्न करायचं बोलली त्या मुलांबरोबर तुझं लग्न जमवलं ही होतं आम्ही। मग काय हे सुचलं तुला? रिया अक्षूची प्रॉपर्टी गेली म्हणून तू या मुलांबरोबर लग्न केलंस, हो ना? रिया तिची आई बोलली। रिया चमकली, हे काय बोलतेस ग आई? तुझी मुलगी अशी असेल वाटतं का ग तुला? तू तेरी असा विचार नको ना करू माझ्याबद्दल आई, ती रडत बोलत होती। आई रागात बोलते, माझी मुलगी? आजपासून तू माझी मुलगी नाही रिया। आईचं अंग थरथरत असतं। ताई तू तरी सांग ना ग आईला, रिया रडत बोलते। ताईलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो। ती रियाचं असं वागण्याने खूप चिडलेली असते। छोटी, आई बरोबर तेच बोलती, अगदी प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली ग मी। छोटी, प्रत्येक गोष्ट सगळ्यात
अगोदर मला सांगणारी माझी छोटी आज खूप मोठी झाली. तिला गरज नाही कोणाची. ही माझी छोटी नाही. चल आई, इथून 1 मिनिटही तिचं तोंड बघायची इच्छा नाही. ताईचे रडत रडत पाय अडखडत असतात. तिचा दादा तिला सावरतो आणि सगळ्यांना घेऊन जातो. जाता जाता ताई मोठ्याने ओरडत बोलते, इथून पुढं असं समज की तुझी ताई तुझ्यासाठी मेली. घरच्यांचं असं बोलणं ऐकून काय करावं हे रियाला कळत नाही. तिला समजून घेणार कोणीच नसतं. आयुष्य संपल्यासारखं वाटतं तिला. पूर्ण खचून ती आतमध्ये जाऊन मोठमोठ्याने रडत बसते. ती स्वतःला एका रूममध्ये बंद करून कितीतरी वेळ तशीच बसते. क्षणभर असा विचार करते की नाही, माझा अक्षू मला नक्की समजून घेईल. मी त्याला सगळं सांगीन की तो मला नक्की समजून घेईल. माझी रिया म्हणून तो मला जवळ घेईल, मला मिठी मारेल. अक्षू, तुझ्यापासून लांब राहू नाही शकत मी. स्वतःला सावरत ती डोळे पुसते. अक्षू मात्र त्यांच्या रूममध्ये स्वतःला कोंडून घेतो. मोठमोठ्याने रडत असतो. त्याच्या चेहऱ्यासमोर रिया कायम उभी राहते. तो तिच्याशी बडबडत असतो, रिया, तू फक्त माझीच. तू असं मला सोडून नाही जाऊ शकत. तुला असं दुसऱ्यांजवळ मी कसं बघू? रिया, तू ये ना ग. मला तुझी खूप गरज आहे. रिया, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. माझा श्वास गुदमरतोय ग रिया. एक क्षणही नाही जातय तुझ्याशिवाय. त्याच्या घरातले सगळेजण बाहेरून दरवाजा वाजत असतात. स्वाती बोलते, दादा प्लीज दरवाजा उघड दादा. आई साहेबी त्याला हाका मारत असतात. अक्षय बाळा, एकदा, फक्त एकदा दरवाजा उघड. सगळे त्याला विनंती करत असतात. शेवटी दादा खूप घाबरतो. त्यांना असं वाटतं की अक्षू स्वतःचा जीवाची काहीतरी करून ना घेईल, म्हणून तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच अक्षू दरवाजा उघडतो. त्याची हालत बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. तो खिडकीकडे तोंड करून उभा राहत बोलतो, मी ठीक आहे आई साहेब. प्लीज सगळे बाहेर जा. मला एकट्याला सोडा. प्लीज. सगळे थोडा वेळ तसेच गप्प उभा राहतात. मग स्वाती पुढे येत बोलते, दादा. माझं एक तो हात पुढं करत बोलतो, स्वाती प्लीज मला एकटं सोड. प्लीज. पुढं बोलण्यासाठी त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. सगळे शब्द अश्रूने बाहेर वाहून जातात. अक्षूला हसत उठून जाताना बघून, त्यांचे डोळे सुजलेले बघून आईसाहेब आणि बाबांचा जीव तळफळत असतो. आपल्या लाडक्या मुलाची ही हालत ते दोघं अशी डोळ्यांनी नाही बघू शकत. त्यांचा दादा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत हो अक्षू सावर स्वतःला बोलतो. घरातल्या सगळ्यांचे डोळे पाणवतात. दादा आईसाहेबना पकडून बाहेर घेऊन जातो. स्वाती आणि अंकिता वहिनी हे डोळे पुसत बाहेर जातात. अक्षू मात्र तसाच खिडकीत उभा असतो आणि तो नकळतपणे बाजूच्या काकांच्या बंगल्यात खिडकीकडे बघत उभा राहतो. पहिल्याच माळ्यावर अगदी त्यांच्या रूमच्या समोर प्रणीतची रूम असते. तो टक लावून बघत त्या खिडकीत उभा असतो. त्याचे हात थरथरत असतात. असं वाटत असतं की अंगातून पूर्ण ताणच निघून गेला. डोळ्यांसमोर अंधारी येत असते. खिडकीच्या गजावर डोके ठेवून उभा असतो आणि तेवढ्यातच त्याला बाजूच्या खिडकीत रिया येताना दिसते. रात्र खूप झालेली असते. अक्षू रियाला बघून व्याकुळ होतो. तो एकटक तिला बघत राहतो. रिया ही एकटक त्याला बघत असते. तिला असं वाटतं की आत्ताच पडत जाऊन त्याला मिठी मारावी आणि त्याच्या खुशीत शिरून खूप रडावं. आणि तेवढ्यातच प्रणीत येतो. त्या दोघांना असं एकमेकांकडे बघताना बघून पटकन तिच्या जवळ जाऊन खिडकी लावून घेतो. रिया मात्र काहीच करू शकत नाही. त्याला असं खिडकी लावलेलं बघून अक्षूला खूप त्रास होतो. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तो जोरात हात खिडकीवर आपटतो. अक्षूच्या मनात खूप विचार येतात. तो खूप चिडतो. म्हणजे ही रिया माझी नाही. त्याला प्रणीत आणि रिया एकमेकांच्या मिठीत असल्याचा भास होतो. तो जमिनीवर बसून डोकं हातात घट्ट पकडून जोरजोरात ओरडतो, रिया तू असं नाही करू शकत. तसाच जमिनीवर पडून आपले दोन्ही हात जमिनीवर आपटत बसतो. त्याला राग अनावर होतो. तो जोरजोरात आपले हात भिंतीवर आपटत राहतो. त्याच्या रूममधल्या सगळ्या वस्तू फेकून देतो. घरात सगळं अव्यस्त पसरलेलं असतं आणि रियांचे फोटो काढून तो त्यांचे तुकडे तुकडे करत असतो. त्याच्याबरोबर त्यांच्या हृदयांचे तुकडे होत असतात. प्रणीत मात्र खिडकी लावून घेत रियाकडे बघत जोरजोरात हसतो
आणि तिला बाय करत दुसऱ्या रूममध्ये निघून जातो. रिया तशीच एका कोपऱ्यात रडत बसते. अक्षू, असं काहीही नाही. तू वेगळा अर्थ नको काढूस. तुला कसं सांगू मी, पण मी तुला उद्या सांगायला नक्की येईल अक्षू. पण तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. असं बोलत अक्षू ढासळत तशीच बसून राहते. ती रात्रभर त्याच कोपऱ्यात बसून राहते. तसाच तिला डोळा लागतो. ती जेव्हा दचकून जागी होते तेव्हा सकाळचे 6 वाजलेले असतात. ती उठून खिडकीत जाते आणि खिडकी उघडते. तिचं लक्ष अक्षूच्या खिडकीकडे जातं. ती खूप वेळ त्या खिडकीकडे बघत उभा राहते. पण अक्षू खिडकी उघडत नाही. शेवटी ती बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून तयार होते. देवाला दिवा लावून ती अक्षूच्या आणि काकांच्या बंगल्यामध्ये मधोमध जे भोलेनाथाचं मंदिर आहे तिथे जाते. मंदिरात देवाच्या पाया पडून बोलते, देवा मला शक्ती दे. अक्षूला माझ्यामुळे जो काही त्रास होतोय तो मला कमी होऊ दे. ती डोळे झाकून मनोमन प्रार्थना करत असते. तेवढ्यातच स्वाती आणि आईसाहेब मंदिरात येतात. ती स्वातीकडे बघते, पण स्वाती मात्र तिच्याकडे लक्षही न देता भोलेनाथाच्या आतल्या गाभाऱ्यात आईसाहेबांना घेऊन जाते. आईसाहेबही तिच्याकडे बघत नसतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग मात्र तिच्याबद्दलचा स्पष्ट दिसून येतो. पूजा करून झाल्यावर ती आईसाहेबांच्या जवळ येऊन पाया पडायला खाली वागते. मात्र आईसाहेब तिथे न थांबता तशाच पुढे चालायला सुरुवात करतात. रिया त्यांना पाठीमागून आवाज देत, आईसाहेब. आईसाहेब तिला रागाने बोलतात, तू माझं नावही तोंडात घेऊ नकोस. तुझ्यामुळं माझ्या मुलाची काय हालत झाली, पण तुला त्याचं काय ग? तुला फसवण्यासाठी माझाच मुलगा मिळाला की काय? रियाला आईसाहेबांचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं, पण तरीही ती बोलते, आईसाहेब फक्त एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. आईसाहेब कोपरांपासून हात जोडत बोलतात, एकही शब्द बोलू नकोस आणि कृपा करून माझ्या कुटुंबांपासून लांब राहा. रिया स्वातीला बोलते, स्वाती तू तरी एकदा माझं ऐकून घे. रिया, खरंच किती निर्लज्ज मुलगी आहेस ग तू. स्वाती तोंड वाकडं करून बोलते, काय बिघडवलं होतं ग माझ्या दादाने तुझं? तू जिवंत असून मेल्यासारखा जगतोय. एवढं सोपं वाटतं का ग तुला दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायला? अरे हो, तर तुझा छंदच असेल नाही का? आणि हो प्लीज रिया, जो काही त्रास दिला ना आता तो पुरे झाला. आता जगू दे आम्हाला सुखाने. असं बोलत स्वाती आईसाहेबांचा हाताला पकडून घराच्या दिशेने निघून जाते. रिया मात्र पाठून हाक मारत राहते, आईसाहेब माझं एकदा तरी ऐकून घ्या. प्लीज स्वाती, फक्त एकदा तरी ऐकून घे ग. ती तशीच हाका मारत असताना तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तशी ती भानावर आली आणि डोळ्यातलं पाणी पुसत कोण आहे ते तिने बघितलं. अक्षूंचे बाबा होते. त्यांनी तिला धीर देत मंदिराच्या समोर बाकावर बसवलं. तिने बाबांचा हात पकडून रडायला सुरुवात केली. रिया, शांत हो बेटा. बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलतात, बाबा कसं शांत होऊ? कोणीच विश्वास नाही ठेवत आहे माझ्यावर. रिया, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. शांत हो बघू. तू कुठलीच गोष्ट चुकीची नाही करू शकत रिया. मला खात्री आहे. तिला बाबाच्या बोलण्याने धीर येतो. रिया बाबांना सगळं सांगणार. तोच विक्रम काका मंदिरात येताना दिसल्यावर बाबाही तिथून उठले. रिया बाबांना नमस्कार करून तिथून निघून गेली. आज बाबांना सगळं सांगितलं असतं. रियाचं पण अस्वस्थ होत होतं, पण तिने ठाम निश्चय केला की जी परिस्थिती मी निर्माण केली ती परिस्थिती मीच नीट करणार. अक्षूंचं घर पूर्णवत हसत खेळत मीच बनवणार. मी नाही रडत बसणार. असं तिचं लक्ष राहून राहून अक्षूकडे लागलेलं असतं. ती अक्षूची पार्क केलेली गाडी बघते. ती 2 दिवसांपासून तशीच उभी असते आणि त्यांची बाईकही गाडीच्या बाजूला तशीच उभा असते. याचा अर्थ अक्षू 2 दिवस झाले त्याच्या रूममधून बाहेर पडलाच नाही हे ती समजून जाते. बिचारा अक्षूला काय वाटत असेल त्याच्या मनात या कल्पनेने ती हादरून जाते. या 2 दिवसात तिला त्याची खिडकी एकदाही उघडलेली दिसत नाही. तिने खूप वेळा त्याला फोन करूनही बघितला, पण त्याचा फोन कायम स्विच ऑफ येत होता. तिची धडपड मात्र चालूच होती. विचार करत बसलेली असताना अचानक तिचं लक्ष देवाजवळ देव्हाऱ्याकडे जातं. तिथे दिव्यावर काजळी असलेली दिसते. ती काजळी ती अगरबत्तीच्या काडीने नीट काढते आणि दिवा परत पूर्णवत व्यवस्थित लावते. तिला असं करताना मात्र विक्रम काका तिच्याकडे एकटक बघत असतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं.
त्यांना त्यांच्या बायकोंची आठवण येते. तीही अगदी नेहमी अशीच करायची. ती रुमालाने हळूच पाणी टिपत बोलतात. सुमित्रा, आज तू असतीस तर. तिचं लक्ष नकळत काकांकडे जातं. तिलाही थोडंसं आश्चर्य वाटतं, पण ती जास्त लक्ष देत नाही. तिच्या रूममध्ये जाऊन बसते. बसता बसता विचार करते, बस माझ्या आणि अक्षूंच्या आयुष्यात जसा गैरसमजाची काळजी आली ती काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. क्षणाक्षणाला त्रास होईल, पण ठीक आहे, मी ती काढणारच. तिकडे अक्षूंच्या घरात आईसाहेब अक्षूंच्या रूममध्ये जातात. त्यांचा हात नीट आहे का बघण्यासाठी. तो त्यांच्या हातांचं कारण त्याने 2 दिवसापासून त्यांचा हात भिंतीवर आपटल्यामुळं पूर्ण रक्तबंबाळ झालेलं दिसतो. त्या दररोज स्वतः पट्टी चेंज करत असतात, कारण अक्षू डॉक्टरांना बोलावू देत नसतो. आजही आईसाहेब त्यांची पट्टी चेंज करून मलम लावून दुसरी पट्टी लावत असतात. अक्षू मात्र गुपचूप बसून असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं कायम असणारं तेज कुठंतरी गायब असतं. अक्षय आईसाहेबांच्या बोलण्याने तो भानावर येतो. स्वतःला सावर बाळा असं बोलत त्या त्यांच्या डोक्यांवरून हात फिरवतात. ती ठीक आहे आईसाहेब, तुम्ही नका काळजी करू, अक्षू बोलतो. त्यांच्याही लक्षात येतं की तो एवढा त्रास करून स्वतःला घेईल तेवढाच त्रास त्यांच्या कुटुंबाला होईल. तो स्वतःला ठीक असल्याचं दाखवत राहतो. त्याला तो सगळ्यांबरोबर 2 घास खायला घेऊन जायलाही लागतो. मात्र मनात वादळ चालू असतं. ते काही केल्यास स्वस्थ बसू देत नाही. बंद केलेली खिडकी उघडून तो रियाच्या रूमकडे बघतो, तर रिया ही तिथेच उभा असते. ती तर त्यांची वाट बघत असते की कधी एकदा अक्षूचा चेहरा बघायला मिळेल तो. आणि त्याचं क्षणभरही अक्षूला खिडकीतून बघून तिला बरं वाटतं. अक्षूही न कळत परत रियाकडे ओढला जातो. कितीही तिरस्कार केला तरीही मन का जातं तिच्याकडं तो विचार करत असतो. रात्रीचे 8 वाजलेही असतात. आज परत त्या दोघांना असं एकमेकांकडे बघताना बघून प्रणितला खूप राग येतो. तो अक्षूला अजून त्रास द्यायचा विचार करतो आणि तो अचानक पाठीमागून येऊन रियाला मिठी मारतो. रिया अचानक असं प्रणितच्या वागण्याने पूर्णपणे गोंधळून जाते. ती त्याच्या घट्ट मिठीने गुदमरून जाते. हे दृश्य अक्षू खिडकीतून बघत असतो. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार, चीड, राग प्रचंड येतो. तरीही तो मात्र हतबल असतो. काळीच तुटून पडलंय असं वाटतं त्याला. तो त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवडून घेतो. त्याला लागलेल्या हातातून रक्तांचे थेंब पडायला लागतात. त्याचं भान मात्र त्याला नसतं. त्याचं रागात तो जोरात खिडकीत आपटून लावतो. रिया मात्र पूर्ण बळ एकवटून प्रणितला पाठी ढकलून देते आणि जोरात एक कानाखाली देते. एक लक्षात ठेव, मला कमजोर समजू नकोस. मी हतबल आहे याचा अर्थ असा नाही की तू काहीही करावं. मी जे नाटक करते ना तिथं राहायचं. ते फक्त माझ्या अक्षूसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी. असं समजू नको की मी अबला आहे. आणि एक कायम लक्षात ठेव, इथून पुढे तू माझ्या अंगाला काय पण नजरेसमोर जरी आला ना तर बघ, मी अक्षूला सगळं खरं ते सांगणारच आहे. जास्त काळ तुझं हे ढोंग लपवणार नाही प्रणित. रियाचं ते भयानक अवतार बघून तो प्रणितही एकदम घाबरून जातो आणि गुपचूप बाहेर निघून गेला. रिया मात्र परत एकदा तुटलेली होती. अक्षूचा चेहरा डोळ्यांसमोर जात नव्हता. आजची रात्र ही त्याचं कोपऱ्यात बसून तिने घालवलेली. दुसऱ्या दिवशी परत अक्षूंची भेट कशी होईल याच विचार करू लागले. आणि त्याचवेळी तिला अक्षूच्या गाडीकडे जाताना दिसला. त्याच्या पाठोमाऱ्या आकृतींकडे बघून तिला भरून आलं. त्याने गाडी गेटच्या बाहेर काढली आणि तो गाडीत बसून निघून गेला. संध्याकाळचे 5 ते 6च्या मधल्या टाईममध्ये असेल. तिनेही पटकन ड्रायव्हरकडे जात गाडी बाहेर काढायला सांगितली. ड्रायव्हर काकांनी गाडी बाहेर काढली. तिला माहीत होतं की अक्षू कुठं जाईल ते. तिने ड्रायव्हर काकांना गाडी टेकडीच्या दिशेने घ्यायला सांगितली. तो नेहमी दुःख आणि आनंद या दोन्हीही क्षणी टेकडीवर जाऊन बसायचा. तिथली शांत हवा त्याला खूप आवडायची. 2-3 दिवस स्वतःला घरात कोंडून घेतलेला अक्षू आज बाहेर आला होता. रियाला लांबूनच त्यांची गाडी दिसली. तिने ड्रायव्हर काकांना इथेच गाडी पार्क करून थांबा, मी येते असं सांगितलं. आणि ते काकाही ठीक आहे बोलत त्यांनी गाडी वळून एका झाडाच्या खाली पार्क केली. रिया लांबूनच अक्षूंचं निरीक्षण करत चालू होती. ती त्याच्या जवळ आली, पण त्याचं मात्र लक्षच नव्हतं. तो कसल्या तरी विचारात हरवलेला होता. मध्येच डोळ्यात पाणी येत होतं. तेही अक्षू तसेच मातीत पडून विरून जात होते. तो मातीतच तसा टेकडीवरून बसून होता.
अचानक पाठून त्याला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवून अक्षू अशी अर्थ हाक मारली. तसाच तो भानावर आला. त्याला समोर रिया दिसली. तो तिचा हात झटकून बाजूला झाला. अक्षू, ऐकून तर घे रे माझं. रिया त्याला केविलवाण्या आवाजात बोलत होती. त्याच्या जवळ आली आणि अचानक तिचं लक्ष त्याच्या हाताच्या जखमेकडे गेलं. रियाने त्याच्या हातात हात घेतला आणि म्हटलं, अक्षू, एवढीच मोठी जखम का लागलं तुला? तिने त्याच्या हातांवरून स्वतःचा हात फिरवला. तिच्या हात बाजूला झटकत तो पुढं जाऊन तिच्याकडे पाठ फिरून उभा राहिला. त्याला राहून राहून जो रात्री प्रकार खिडकीत पाहिलं तो दिसत होता आणि तेव्हापासून त्याची काय हालत झाली होती त्याची त्यालाच माहीत नव्हती. तो तुटून गेला होता. अक्षूचे अश्रू थांबत नव्हते. तो बोलला, या हाताच्या जखमेचं काय घेऊन बसलीस रिया? तू जी जखम दिली मला ती कशी भरून काढू मी? रिया, कधीही न भरून निघणारी जखम दिलीस तू मला. हृदय माझं रक्तबंबाळ झालंय. ती जखम कशी भरून काढू मी? अक्षू, मी काय बोलते ऐक ना रे माझं. तू माझं मत मांडण्याचा एक तरी चान्स दे ना. अक्षू, अपराध्यालाही एक चान्स भेटतो रे, पण तो तुला नाही भेटणार रिया. तू तर खूप मोठी अपराधी आहेस रिया. माझ्या मनाचा खून केला रिया तू. रिया, एकही शब्द बोलू नकस. का आली तू इथेस? रिया, रोज रोज मरतोय ते कमी पडतं का तुला, म्हणून तू अजून त्रास द्यायला आलीस? अक्षू, असं नको ना बोलू. अक्षू, प्लीज एकदा ऐकून घेणार आहे माझं. मला माहीत आहे अक्षू तुला खूप त्रास होतोय. रिया रडत होती, खूप गयावया करत होती. रिया, बस एकही शब्द नको बोलू. मला एकटं सोड. तुझं तोंड बघायचीही इच्छा नाही माझी. रिया, कुठे कमी पडलं होतं ग माझं प्रेम? रिया, प्रत्येक श्वासात तुझं नाव असतं ग. एकही क्षण नाही की मी तुला आठवण नाही केलं. मग तू सांग की असं असताना तुझ्याशिवाय मी जगू कसा? असं वाटतं की मरून जावं. असं तडफडतपेक्षा अक्षू जास्तच भावूक होत होता. एकदा, फक्त एकदा रिया, हे सगळं करताना तू माझा विचार करायचा होतास ग. रिया, तू माझा श्वास होतीस. आता तोच काढून नेला तर मी कसा जगू? अक्षू, प्लीज असं नको ना बोलू. असं म्हणत रिया त्याच्या जवळ जाऊन मिठी मारण्याचा प्रयत्न करते. अक्षू तिला ढकलून पुढं जात ओरडत बोलतो, दूर राहा माझ्यापासून. रिया तशीच खाली पडते. अक्षूच्या नजरेला तिरस्कार तिला स्पष्ट दिसत असतो. जो अक्षू तिला जवळ घेण्यासाठी, तिच्या डोळ्यात बघण्यासाठी तडफडत असायचा, तोच अक्षू आज तिचं तोंडही बघत नव्हता. ती जोर जोरात रडत होती, तडफडत होती, पण अक्षू मात्र तिच्याकडे बघतही नव्हता. तो शेवटी तिथून चालत खूप दूर निघून गेला. अडखडत अडखडत तो चालत होता. वाट दिसेल तिकडं जात होता. ती तशीच रडत कितीतरी वेळ तिथेच बसून राहिली. रिया आत्मविश्वासाने नेहमी उठत होती, पण आज अक्षूंच्या नजरेला तिरस्कार तिच्या काळजाला भेगा पाडत होता. ती 10 मोकांतून रडत होती, पण तिचं सांत्वन करणारं कोणीच नव्हतं. दुसरंच कुठून तरी एक मेणबत्ती जळताना तिला दिसली होती. त्या अंधाऱ्या जागेला थोडंसं उजेड देत होती. बघून असं वाटत होतं, एक दोरा म्हणे मेणबत्तीला, अंध अंधारात मंदपणे उजळताना, काग अशी रडतेस पाहून मला जळताना. मेणबत्ती म्हणे, दुःख होतं मनस्वी पाहून तुला पोळताना. हृदयात सामावून घेतला ज्याच्या त्याचं आयुष्य ढळताना. अक्षू वाट सापडेल तसा चालत होता. अंधार पडत होता. खूप दूर गेल्यावर तो एकटाच गुडघ्यावर डोळे झाकून बसून राहिला. कुठून तरी त्याच्या कानावर एक गाणं ऐकायला येत होतं. अल्लाह मुझे दर्द के काबिल बना दिया, तूफान को ही कश्ती का साहिल बना दिया, बेचैनिया समेट के सारे जहान की, जब कुछ ना बन सका तो मेरे दिल का बना दिया, ओ साथी मेरे बिना साही को राह दिखाना, ओ साथी तेरे बिना हा साहिल धुआ धुआ सा. तो सगळा जीव एकवटून रडत होता. त्याच्या लागलेल्या जखमेतून रक्त येत होतं आणि याचंही त्याला भान नव्हतं. रिया, कसा जगू तुझ्याशिवाय, एवढा विचार त्याच्या मनात होता. खूप वेळ तसाच बसून राहिला. नंतर त्याला जाणवलं की तो खूप दूर चालत आलाय आणि त्याची गाडी टेकडीवरून तशीच आहे. थोडासा अंधारही पडला होता. 2-2.5 तास कसे गेले याचंही त्याला भान नव्हतं. तो परत जायला निघाला. तो गाडीच्या जवळ आला. त्याने पाहिलं तर रियाचीही तिथेच बसून होती. तो आल्यावर रियाने त्याच्याकडे पाहिलं, पण अक्षूने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आणि तो गाडीच्या दिशेने गेला. रिया त्याला हाक मारत होती, पण
तो तसाच गाडी काढून निघून गेला. रियाला खूप वाईट वाटलं. अक्षूला समजावणं खूप मुश्किल जात होतं. क्षणाक्षणाला हरल्यासारखं वाटत होतं तिला. अक्षूने लांब पुढं उभा केलेली रियाने आणलेली गाडी पाहिली. ड्रायव्हर काका रियाची वाट बघत तसेच गाडीत बसून होते. ते ड्रायव्हर काका खूप वर्षांपासून म्हणजे जेव्हा अक्षू आणि त्यांच्या काकांची फॅमिली एकत्र होती अगदी तेव्हापासून ते त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. अक्षूने त्यांच्याजवळ गाडी थांबवली. त्या काकांना हाक मारली. काकाही काय छोटे मालक म्हणून पुढे आले. काका अंधारात खूप झाला आहे, रियाला घेऊन या टेकडीवरून. काकाही हो छोटे मालक म्हणून गाडी टेकडीच्या दिशेने घेऊन वरती गेले. अक्षू गाडी घेऊन निघून गेला. तिकडे घरी प्रिया येऊन खूप वेळ रियाची वाट पाहत बसली होती. प्रियाला रियाला भेटण्याची ओढ लागलेली होती. रात्रीचे 8 वाजले आले तरी रिया कुठं गेली याची तिला काळजी वाटत होती. ती शेवटी गेटच्या जवळ एका बाकड्यावर बसून तिची वाट बघू लागली. ती खूप वेळ फोन लावत होती पण रिया फोनही उचलत नाही. प्रियाच्या मनात खूप सारे प्रश्न होते. तिच्या मैत्रिणीने घेतलेला हा डिसिजन तिलाही आश्चर्य करत होता. कारण तिलाच माहीत होतं की रियाचं किती प्रेम आहे अक्षूवर. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसांपासून अक्षूला बघून रिया वेडी झाली होती. त्याच्या दोघांच्या प्रेमाची प्रिया साक्षीदार होती. अक्षूला तर रिया कोण हेही माहीत नव्हतं. तेव्हापासून रिया त्याच्यासाठी वेडी झाली होती. जणू तिचं जगणं फक्त त्यांच्यासाठी होतं. मग असं अचानक काय झालं की रियाने प्रणीतबरोबर लग्न केलं. प्रियाला रियावर पूर्ण विश्वास होता. तिला माहीत होतं की कारण ही तसंच असल्याशिवाय रिया काही असं करणार नाही. पण काय ह्याच प्रश्न तिला सतावत होता. रियामुळं अक्षूबरोबरही तिचं छान फ्रेंडशिप होती. त्यामुळे अक्षूसाठीही तिचा जीव तुटत होता. अक्षू कसा असेल, काय अवस्था झाली असेल असा विचार चालू असताना तिला अक्षू एका 4 व्हीलरमधून येताना दिसला. ती तिथेच उभा राहिली. अक्षू त्याची गाडी पार करून तसाच पुढं निघून गेला. तिने त्याला हाक मारली पण तो त्याच्याच विचारात निघून गेला. त्याची अवस्था त्याच्या चेहऱ्याकडे बघून तिला कळली होती. अक्षूचा गोरा चेहरा थोडासा काळवंटलेला होता. प्रियाला अक्षूची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं. तेवढ्यातच त्यांच्या पाठीमागेच रिया एका दुसऱ्या गाडीतून गेटच्या आतमध्ये गाडीत बसून येत असल्याचं तिला दिसलं. तिला काहीच कळेना हे काय चाललंय ते. ती पुढं जात असलेल्या अक्षूंकडं बघत होती. तेवढ्यातच रिया गाडीतून खाली उतरली आणि चालत चालत जाऊ लागली. रियाने कॉफी कलरची स्लीक साडी घातली होती. तो कलर अक्षूला खूप आवडतो असं ती प्रियाला नेहमी सांगायची. प्रियाला काही कळत नव्हतं की हे चाललंय काय. रिया बाकड्या जवळून जातानाच प्रियाने तिचा हात पकडला. तेव्हा कुठं ती भानावर आली. तिने स्वतःला सावरत प्रियाकडे बघितलं. प्रिया तू? का रिया, मी आलेलं तुला आवडलं नाही का? रिया तिच्याजवळ जाऊन बसली. प्रिया असं म्हणायचं नव्हतं मला. रिया थोडंसं नर्वस होत बोलली. प्रियाने दुसरं काही जास्त न बोलता डायरेक्ट मुद्द्यावर आली. रिया काय चाललंय तुझं, कळेल का मला? रिया खाली मान घालून गप्प होती. आज अक्षू जो काय तिच्याबरोबर वागला होता त्यामुळे ती पूर्ण तुटून गेली होती. तोच विचार मनात तिला अस्वस्थ बसू देत नव्हता. रिया मला माहीत आहे तुझं अक्षूवर खूप प्रेम आहे. तसंच काही कारण असल्याशिवाय तू असं वागणं शक्यच नाही. तिने रियाच्या हाताला पकडत बोलली. प्लीज रिया सांग मला. रिया मी तुझं बालपणापासूनची मैत्रीण आहे ना गं. सगळं दुःख अशी एकटीच सहन करणार आहेस की काय? बोल ना रिया काहीतरी. मित्रांनो भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.